बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल. अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती. आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज आपण पाहिलं असाल, दिवसाची सुरुवात एका बातमीने झाली. मनसेचे एकमेव मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक संजय तुरडे यांचा शिंदे गटामध्ये सोमवारी प्रवेश होतोय. ही असते भेट. आपण दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची ही असते रिटर्न गिफ्ट म्हणतो ना आपण. आजकाल रिटर्न गिफ्टचं एक फॅड चालू आहे. ते रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे शिंदे गटाने. आणि या भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. तेही आजच दिलेलं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. पण सर्वप्रथम या शिंदे गटाने मनसेला कशा प्रकारे रिटर्न गिफ्ट दिले जरा पहा. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मुंबईत मनसेला धक्का बसलाय. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकलाय. संजय तुरडे मुंबईतील कलिना विभागातून निवडून आले होते. संजय तुरडे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची. खरं तर मला आमचीच लाल संघटनेचे अध्यक्ष बरेच आहेत, मनसेमध्ये सुद्धा 2-3 आहेत आमचीच लाल संघटनेचे अध्यक्ष. त्यांना विचारायचंय की आता हे रिटर्न गिफ्ट पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये नेमके कोणते प्रश्न येत आहेत. जो प्रश्न आपण शिवसेनेला उद्धव साहेबांना विचारत होतात की मनसेचे 6 नगरसेवक आपण घेतलात, आपल्याला काय वाटलं त्यावेळेस. मनसे त्यावेळेस फोडली. मनसे फोडली नाही शिवसेनेने. मनसेचे 6 नगरसेवक स्वतः एक गट स्थापन करून शिवसेनेमध्ये आले होते. ते मनसेचं नाव चिन्ह हे घेऊन आले नव्हते किंवा मनसे हा पक्ष घेऊन आले नव्हते. ते गट स्थापन करून शिवसेनेचे आमदार गेले. ते आमदार म्हणून गेले असते, आम्हाला त्याच्याशी काही तकलीफ नव्हती. पण ज्यावेळेस ते शिवसेनेचं नाव चिन्ह आणि पक्ष म्हणूनच घेऊन गेले, तिथून खरा हा वाद सुरू झाला. असो, तो विषय मी त्या पुन्हा जुन्या विषयात जात नाही. पण आज काही नेत्यांना, मनसेतल्या काही नेत्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे, आज आपली भूमिका नेमकी काय असणार. आज आपण मनसेत राहून जी डबल ढोलकी वाजवताय, इकडून तिकडून वाजवताय, जाणीवपूर्वक मनसे शिवसेना युतीमध्ये जो खोडा घालताय. आहेत काही आमचीच लाल संघटनेचे अध्यक्ष मनसेमध्ये, जाऊ द्या, त्याही विषयात मी जात नाही. पण आज भारतीय जनता पक्षाने सुद्धा, ज्या भारतीय जनता पक्षाला जवळपास या मनसेच्या जीवावर, मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याच्या जीवावर जवळपास 4 ते 5 खासदार वाढीव निवडून आले. तुम्हाला माहिती असायला हवं, त्याच्यामध्ये ठाणे लोकसभा येतो, मुंबई उत्तर पश्चिमची जागा येते रवींद्र वायकरची. आता मी भारतीय जनता पक्षाचे यासाठी म्हणतोय कारण शेवटी मदत केंद्रात त्यालाच केलेली आहे, सफेद दाढीला. आता तुम्ही पहा, बुलढाण्याची जागा, हातकणंगलेची जागा, अगदी दक्षिण म्हणजे तळ कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा. नारायण राणेचं काय होतं तिथे 4,48,000चं मतदान. विनायक राऊतांना 4 लाखाचं मतदान, 48,000चं वाढीव मतदान. त्यामध्ये एक डमी विनायक राऊत उभा केला, त्याला मिळाले 15-16 हजार. ते वजा केल्यास 31,000चं मतदान उरतं. मग मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची ही 30,000 मतं नसतील संबंध लोकसभेमध्ये. मग आज मनसेच्या या बिनशर्त पाठिंब्यावर हा खासदार म्हणून तिकडे मिरवतोय, त्याचा मुलगा मंत्री आणि हा स्वतः खासदार मनसेविषयी काय भावना ठेवून चालतायत, हे सुद्धा एक रिटर्न गिफ्ट तुम्हाला पाहायलाच हवं. जरा पहा. मुंबई महानगरपालिकेचं महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष, आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. केवढी मोठी ताकद आहे हो. एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो. मराठी माणसाच्या हितासाठी दोघं एकत्र असं बोलून आम्ही काय पाकिस्तानवरून आहे काय? आम्ही काय पाकिस्तानवरून आहे का काय हो. त्यानंतर म्हणजे आता ह्या ज्युनियरचं हे विधान तुम्ही पाहिलं. आता सिनियरचं विधान पहा. म्हणजे 0 किती म्हणजे चिडवून, म्हणजे असं नाहीये की एका चांगल्या भाषेत बोललं गेले की मनसेकडे काय आहे सध्या, शिवसेनेकडे काय आहे सध्या, त्यांची काय राजकीय ताकद आहे सध्या परिस्थितीत, अशा प्रकारची विधानं नाही. आम्ही घाबरलो, यांच्याकडे महाराष्ट्राच्या जनतेने 0 आमदार दिलेले आहेत, यांच्याकडे 20 आमदार दिलेले आहेत, 0+20 आम्ही घाबरलो, आमच्याकडे 134 आम्ही घाबरलो. ही यांची बुद्धी. आता ज्युनियरकडे ही बुद्धी नव्हती, पण सिनियरलाही ही बुद्धी कळू नये. सिनियरचंही तेच विधान. आता 0+20 बरोबर 20 येतात की 0+20 बरोबर 200 येतात, हे राजकारणात तुम्ही आज सांगू शकत नाही. 0+20 बरोबर 200 की 0+20 बरोबर 20 की आणखी काही.
हे तुम्ही आज सांगू शकत नाही. ज्युनियरचं सोडून द्यावं, त्याला असाही महाराष्ट्राने फाट्यावर मारलाय, मशीनच्या जीवावर हे निवडून आलेली माणसं. पण सिनियरचं सुद्धा तेच विधान बघा, सिनियर काय म्हणाले रिटर्न गिफ्ट मध्ये. दोनों भाई इकट्ठा हो रहे हैं, तो मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए. दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे. हाँ, ये क्या समीकरण मालूम नहीं. दो भाई इकट्ठा है और दो भाई की ताकत क्या है. एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20. करो ना मल्टीप्लाई, काय आपल्या प्लस करो, कितना होता है. फर्क नहीं पड़ते कौन चाहे दोनों रास्ते से जाए. के लोग डरते कोई नहीं, बोले क्या है अमित शाह जाते हैं. तो ये प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं चलेगी. झाला आजच्या व्हिडिओचा हा पूर्वार्ध, म्हणजे नेमकं मला आज कशावर बोलायचं आहे. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला आज शिंदे गटाच्याच काही वरिष्ठ नेत्यांची, गजाभाऊंची काही स्टेटमेंट माझ्या ऐकिवात आली आणि त्या स्टेटमेंटवर मला आज ते रिॲक्ट व्हायचं आणि त्यानंतर मनसे शिवसेनेच्या युतीवर मला आज ते रिॲक्ट व्हायचंय. गजाभाऊंनी खरं तर गजाभाऊंसारख्या नेत्यांविषयी आजही मनामध्ये तोच आदर आहे जो आधी आहे. वाट चुकले म्हणावं तर तेवढे म्हणणे आहेत की आम्ही मोठे नाही. गजाभाऊंसारखे नेते वाट चुकले म्हणावं तर आमच्या तोंडात शिवसैनिक, जुने शिवसैनिक शेण घालतील. त्यामुळे गजाभाऊंविषयी मी सध्या ते काही म्हणणार नाही. पण गजाभाऊ तुमच्यासारखी माणसं आज शिवसेनेमध्ये असायला हवीत. तुम्ही गुरुतुल्य आहात खरं पाहायला गेलं तर. बघा, शिवसैनिकांनो, तुमची माझी मतं याच्यावर थोडी काही वेगळी असू शकतात, मी तुमच्याही मताचा मान ठेवतो. पण गुरुतुल्य व्यक्तिमत्व तुम्ही आजच्या घडीला, म्हणजे बघा, एक नेतृत्व हे रामदास कदमासारखं, ते तिकडं काही भरळल्यासारखी विधानं करताय आजच्याच दिवसात, आणि एक नेतृत्व इथे गजाभाऊंसारखं. गजाभाऊ काय म्हणतायत, शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर मराठी माणसांमध्ये एक ऐक्य तयार होईल, मराठी माणसांमध्ये एक ऊर्जा तयार होईल. गजाभाऊ नेमकं काय म्हणाले जरा ऐका. हे बघा, शिवसेनेच्या मतामध्ये विभाजन होतं आणि म्हणून शिवसेनेचं नुकसान होतं. हे सरळ गणित आहे. हे अगदी सरळ कोणालाही सांगता येईल. आणि आता हे त्रिभाजन आहे. आता हे दोन बंधूमधलं जे आहे जनाधार, हा तरी कमीत कमी मिळेल त्यांना. एकनाथ शिंदेला त्यांना भाजपबरोबर लढायचं आहे, कारण एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित आहे. भाजप प्रणित किंवा काँग्रेस प्रणित शिवसेना, त्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही आम्हाला प्रमाण आहे. ही करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. मतदार या ठिकाणी त्याच पद्धतीने विचार करतील. आणि जर दोन बंधू एकत्र आल्यानंतर एक चांगलं वातावरण महाराष्ट्रात, जे गढूळ झालेलं शिवसेनेचं वातावरण आहे, ते स्वच्छ व्हायला मदत होईल, अशी आमची प्रामाणिक इच्छा. भाजप विरहित, काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. ती त्यांनी करावी. तेवढे ते हुशार आहेत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, कार्यकर्त्यांच्या मनात काय भावना आहेत. त्याच व्हिडिओ सोबत मी तुम्हाला आणखी एक विधान दाखवेल गजाभाऊंचं, ज्याच्याशी मी बिलकुलही सहमत नाही. गजाभाऊ म्हणतायत त्रिभाजन झालेले, विभाजन नाही तर त्रिभाजन झालेलं आहे. म्हणजे मनसे, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये मराठी मतांचं विभाजन झालेलं आहे. त्यामुळे या तिघांनीही एकत्र यायला हवं, अशा प्रकारचं एक विधान गजाभाऊंकडनं आलं. याच बघा, मनसे, शिवसेना आज एकत्र येतील, भविष्यात एकत्र येतील, होईल ती गोष्ट, घडेल, फार लवकर ती गोष्ट घडेल, कदाचित एखाद्या आठवड्यामध्ये सुद्धा घडेल, मला माहित नाही. पण गजाभाऊ, तुम्ही जे त्रिभाजन सांगताय त्याच्यामध्ये शिंदे टोळी, ज्याच्यामध्ये आपण भाजप प्रणित वगैरे बोललात त्यांना, भाजप प्रणित तुम्ही हेही म्हणालात की शिवसेना ही काँग्रेस प्रणितही नसावी, भाजप प्रणितही नसावी, ती बाळासाहेबांच्या विचारावर असावी. अगदी 100% तुमच्या विषयाशी 100 नाही, 200 नाही, 1,00,000% आम्ही सहमत आहोत. पण शिवसेना काँग्रेस सोबत का गेली याचा इतिहास तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना माहीत नसावा, याचंच एक दुर्भाग्य वाटतं. शिवसेनेला जर योग्य ते देऊ केलं असतं, जे ठरलं गेलं होतं त्या गोष्टी देऊ केल्या नाहीत. शिवसेनेला जे गृहीत धरलं गेलं, तिची फरफट करण्यात आली. जाते कुठे शिवसेना, आमच्याशिवाय शिवसेना जाणार कुठे, हे सगळं शिवसेना गृहीत धरून जे षडयंत्र आखलं गेलं, आणि ज्यावेळेस शिवसेनेने आपला इंगा दाखवला त्यावेळेस मात्र शिवसेनेची ही 2 शकलं करण्यात आली. गजाभाऊ, हा इतिहास आहे. शिवसेना कधीही काँग्रेस सोबत जात नव्हती. 14 मध्ये शिवसेनेला जे उपमुख्यमंत्री पद, जे असंवैधानिक पद सांगण्यात आलं, शिवसेनेला 10 मंत्रिपदं दिली, तीही कुठल्या दर्जाची मंत्रिपदं दिली तुम्ही सर्वांनी पाहिलात. आणि 14 ते 19 मध्ये मधल्या काळात शिवसेनेची जी फरफट केली ही गजाभाऊ आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे. दाढीवाल्याला ठाण्याच्या हेरनं सुद्धा
माहितीये की कशा प्रकारे आम्ही राजीनामे खिशात घेऊन भेटतोय, साहेब आम्हाला काम करता येत नाही साहेब, अशा प्रकारची वक्तव्य तुम्ही सुद्धा ऐकलेली आहेत. 2019 मध्ये आता दोन म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार पाडलं, 2 उपमुख्यमंत्रीपद वाटली आणि उरावर घेऊन ती मिरवण्यात येत आहेत. काल परवा समृद्धी महामार्गाचा एक उद्घाटन सोहळा मी पाहिला, तिथे कात्री घेऊन 3 माणसं उभी, ती फीत कापण्यासाठी नेमकी कुणी पहिली फीत कापावी इथपासून सुरुवात. आता हे 3 म्हणजे विचार करा, ही ट्रिपल इंजिन वगैरे सोडा, पण गजाभाऊ तुमच्यासारख्या नेत्यांनी कमीत कमी याला त्रिभाजन म्हणू नये. जरी मतांमध्ये विभाजन होणार असेल तरी याला त्रिभाजन म्हणू नये. आणि तशा प्रकारची शिवसेना कधीही माझ्यासारखा शिवसैनिक कधीही सहन करणार नाही. मी आजच सांगतो तुम्हाला, शिवसैनिक म्हणून सांगतो, एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सांगतो, एकनाथ शिंदेची साथ हा माझ्यासारखा शिवसैनिक हा कधीही सहन करणार नाही. एकनाथ शिंदेची साथ हा अनिश गाढवे म्हणून शिवसैनिक त्या शिवसेनेमध्ये कधीही नसेल. एकनाथ शिंदे सोबत आता नाही. जे घडलं ते घडलं. ज्यांनी शिवसेनेला हे दिवस दाखवले असल्या माणसांना गजाभाऊ तुमच्यासारखे शिवसैनिक सांगू शकतात कदाचित. मी पुन्हा सांगेन, लहान तोंडी मोठा घास, पण आमच्यासारखा शिवसैनिक ही शिवसेना अशा प्रकारची या एकनाथ शिंदे सोबतची भविष्यात येतील नसती नाही येतील तो भाग वेगळा, पण माझ्यासारखा शिवसैनिक ती शिवसेना कधीही सहन करणार नाही. एवढंच सांगतो. काय म्हणाले गजाभाऊ एकदा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एकच शिवसेना असावी, म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला हवं असं तुम्हाला वाटतं? सध्या तरी बरोबर आहे, तीच पाहिजे ते नक्कीच. मात्र सध्या चर्चा तरी फक्त ठाकरेंची चर्चा आहे. कीर्तिकरजी, मला आणखी एक विचारायचं, व्हिडिओमध्ये गजाभाऊ म्हणताना दिसत आहेत की हे तिघेही एकत्र आले पाहिजेत, बाळासाहेबांची शिवसेना एकत्र आली पाहिजे. गजाभाऊ तुमच्या मताचा आदर ठेवतो, पण अशा शिवसेनेमध्ये आमच्यासारखे शिवसैनिक नसणार, किंबहुना मी नसणार. शिवसैनिकांनो, कदाचित तुमचं माझं मत याविषयी वेगळं असू शकतं, पण ह्या गद्दारांशी आता समजवता नाही, ज्यांनी शिवसेनेला या परिस्थितीमध्ये आणून ठेवलं. एक वेळ माणसं चालतील जे शिवसेनेचे पदाधिकारी, ज्यांना कुठल्या त्रासातून सामोरं जायला लागतंय. मी समजू शकतो, कारण मी स्वतः तो त्रास भोगतोय. आज ते पदाधिकारी ज्यावेळेस पुन्हा येण्याची ती ताकद दाखवतात, असले पदाधिकारी शिवसेनेमध्ये आलेच पाहिजे आणि त्यांना घेतलंच पाहिजे, या मताचा मी आहे. पण हे गद्दार, विशेषतः तोंड सोडलेले आमदार, विशेषतः यांची जी टोळी आहे, 8-10 आमदारांची एक टोळी आहे, जी सतत, आणि विशेषतः मंत्रिपद भेटलेले भूत, ज्यांना शीत भेटल्यानंतर भूत असतात ना, ती भूत, यांच्याशी कधीही समझोता नाही. मी आता इथे नावं घेऊन त्यांना पुन्हा मोठं करू इच्छित नाही, पण शिवसैनिकांनो, माझ्या मताशी मी ठाम आहे. तुमची माझी मतं वेगळी असू शकतात, तुमच्या मताचाही मी आदर ठेवेन. तुमची जर काही वेगळी मतं असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. मी तुमच्या सर्व कमेंटला, आजच्या या व्हिडिओच्या सर्व कमेंट्सला मी उत्तरं देईन. आता मी तुम्हाला आजच्या माझ्या महत्त्वाच्या विषयावर, जो आहे शिवसेना मनसेच्या युतीचा, मी काही महत्त्वाचे मुद्दे इथे घेतलेले आहेत. मला एक सांगा ना, माझा एक साधा प्रश्न आहे, बिनशर्त पाठिंबा देऊन मनसेला तरी काय मिळालं सांगा तुम्ही. मगाशीच तुम्हाला मी दाखवलं काय रिटर्न गिफ्ट दिले. अगदी वैभव खेडेकर, या वैभव खेडेकरला सुद्धा, म्हणजे कोकणातनं मनसेचं एकमेव नेतृत्व, त्याला सुद्धा घेण्याचा प्रयत्न, आपण कोकणामध्ये पाठिंबा दिला, तिथला वैभव खेडेकर कसा घ्यायचा प्रयत्न चालू आहे बघा. उदय सामंतांचं हे स्टेटमेंट, आणि त्यानंतर रामदास कदमाचं सुद्धा मी तुम्हाला जोडून स्टेटमेंट दाखवेल. कशा प्रकारे वैभव खेडेकर हा माझा शिष्य आहे, मी त्याला कसं राजकारणात घडवले, जरा पहा. भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासारखं बहीणचं नेतृत्व स्वीकारला. आता भैरवनाथाची कदाचित ही देखील इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे, हे व्यासपीठ तसंच्या तसं बहीणच्या नेतृत्वाखाली राहावं. वैभवजी, मी असं म्हणतो, असो. उदय सामंत या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत हे व्यासपीठ असंच राहावं. आणि त्यानंतर मला वाटतं रामदास कदम सुद्धा की वैभव खेडेकर हे माझेच चेले आहेत, माझे शिष्य आहेत. काय म्हणाले जर ते सुद्धा वैभव खेडेकर माझे नागरिक आहेत, मी त्यांचा राजकीय गुरु आहे, त्याचा देखील त्याला राजकीय गुरु नावा देखील मीच आहे, मी सगळे गुण करतो. त्यावेळेस रामदास कदम म्हणाले वैभव खेडेकर हे माझे शिष्य, त्यावेळेस मला राज ठाकरे साहेबांचा तो डायलॉग आठवला. मग आम्ही काय गोट्या खेळतोय, आमची माणसं आणि त्यांचे तुम्ही गुरु, तर आम्ही काय गोट्या खेळतोय का? जाऊ द्या, तोही विषय जाऊ द्या. पण रामदास कदमांच्या तोंडी आणखी एक वाक्य आलं, आणि आजचंच वाक्य, मला वाटलंच होतं रामदास कदमाला याच्यावर सोडलं जाणार, एक नारायण राणे सोडला जाणार, कारण सध्या बातम्या ह्यांच्यावर तापतायत. तर एक रामदास कदम सोडला जातो अशा वेळेस, आणि एक नारायण राणे सोडला जातो.
आता नारायण राणे कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येतीलच, पण रामदास कदम काय म्हणाले आणि मला वाटलंच हा डायलॉग चिटकवणार, आणि त्यासाठीच मला आजचं एक उदाहरण द्यायचंय जे आज संजय तुरडेंच्या बाबतीत, जे मनसेचे एकमेव बीएमसीतले नगरसेवक हे सुद्धा शिंदे गटाने घेतले. हे रामदास कदम काय म्हणतात की ज्यावेळेस आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळेस मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला आदित्य ठाकरेंना 2014 साली, माफ करा 19 साली, आणि आज 25 मध्ये ज्यावेळेस अमित ठाकरे उभे होते त्यांना तुम्ही पाठिंबा दिला नाही, त्यांना तुम्ही पाडला, त्यावेळेस तुम्हाला परिवार दिसला नाही का? आता रामदास कदमांची स्मरणशक्ती किती आहे मला माहित नाही, पण रामदास कदमांना आठवण करून देतो. 2019 मध्ये ज्यावेळेस आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळेस अमित ठाकरे उभे नव्हते, त्यामुळे त्यावेळेस तिथे त्यांना पाठिंबा देण्याचा कुठला प्रश्नच उभा राहिला नाही आणि मनसेने स्वतःहून तो पाठिंबा दिला होता. त्यावेळेस शिवसेनेची तत्कालीन परिस्थिती अतिशय भक्कम होती. त्या पाठिंब्या विना सुद्धा मनसेच्या पाठिंब्या विना सुद्धा शिवसेना वरळीतून अशीही जिंकून येत होती, जे तुम्ही आताही पाहिलात. आता ज्यावेळेस 2024 ची परिस्थिती आली, 24च्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अमित ठाकरे उभे राहिले त्याच वेळेस आदित्य ठाकरे वरळीतनं उभे होते. मनसेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात देशपांडे उभा केला आणि शिवसेनेने वाट पाहिली की आदित्य ठाकरेंना तुम्ही तिकडे पाठिंबा जाहीर करा, इकडे माहीमधून शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार नाही. जवळपास 3 दिवस शिवसेनेने वाट पाहिली. आदित्य ठाकरेंच्या विरोधातला देशपांडेचा फॉर्म तसाच राहिला आणि त्यानंतर बघा लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही तिकडे आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये सभा घ्यायच्या, त्यांना पाडण्यासाठी तुम्ही तिथे सभा घेऊन तिकडे प्रचार फेऱ्या चालू करायच्या आणि तुम्ही विचार करायचा की मग माहीमधून तसं होणार नाही, तर असं होऊ शकत नाही. बरं, हा झाला पहिला भाग, तुम्ही आदित्य ठाकरेंच्या विरोधातला उमेदवार काढलाच नाहीत. त्यानंतर दुसरी गोष्ट, मनसेचा निवडून आलेला आमदार हा पाठिंबा देणार देवेंद्र फडणवीसांना, जो की आमचा राजकीय शत्रू आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना समजा उद्या एका आमदाराची गरज असेल सरकार स्थापन करण्यासाठी आणि तो आमदार जर मनसेकडे असेल जो आपण आपल्या पाठिंब्याने निवडून गेला, म्हणजे आपणच आपल्या पाठिंब्याने आपलंच सरकार पाडल्यासारखं झालं, हे नाही का? आपण तिथे त्यावेळेस निर्णय घेऊ, पाहू, बघू, आमचा पाठिंबा महाविकास आघाडीला असं काहीही न बोलता थेट मी महायुतीला देवेंद्र फडणवीसांना मदत करेल हे स्टेटमेंट होतं. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो, लक्षात घ्या, अनेक गोष्टी तिथे ज्यांनी बिनशर्त पाठिंबे दिले लोकसभेला, ज्यांच्यामुळे 5 खासदार निवडून आले, त्यांनी सुद्धा सदा सरवणकरांचा फॉर्म मागे घेतला नाही. विचार करा, म्हणजे ज्यांना तुम्ही लोकसभेमध्ये मदत केली, नाहीतर यांचा 14-15 वर आलेला आकडा हा सुद्धा 9-10 वर आणून ठेवता आला असता. विचार करा. मग तुम्ही अपेक्षा ठेवताय आणि मग तुम्ही हा शिवसेनेवर आरोप करताय की शिवसेनेने अमित ठाकरेंना पाडलं, शिवसेनेने पाडलं की शिंदे टोळीने पाडलं. बरं त्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंनी झालेलं मतदान जवळपास, माफ करा, मला वाटतं आपल्या सावंतांना, महेश सावंतांना झालेलं मतदान जवळपास 50,000चं. दुसऱ्या स्थानावर हे सदा सरवणकर 48,000चं मतदान घेऊन, आणि तिसऱ्या स्थानावर आदित्य ठाकरे, माफ करा, अमित ठाकरे 30,000चं मतदान. म्हणजे अमित ठाकरे आणि विजयी उमेदवारांच्या मध्ये 20,000चा फरक आहे. मनसेला आपल्याच उमेदवार म्हणण्यापेक्षा घरातल्या उमेदवाराला 30,000चं मतदान पडतंय. याच्यात आपण थोडंसं अंतरंगात झाकणार आहोत की नाही? 30,000चं मतदान, तेही अमित ठाकरेंना, तेही माहीम सारख्या भागातनं जिथे मनसेचा आमदार राहून गेलेला आहे, नितीन सरदेसाई आमदार राहिले आहेत तिथे. त्यामुळे या रामदास कदमासारख्या नेत्याने हे सांगू नये की उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंचा पराभव केलेला आहे. हा पराभव खऱ्या अर्थाने हा शिंदे टोळीने, भाजपाने मिळून केलेला आहे. खरं तर तुम्ही देऊ शकला असतात पाठिंबा, तुमचा पाठिंबा राहिला असता, मनसेची आणि शिंदे टोळी किंवा भाजपाची मतदान मिळून महेश सावंतांचा पराभव झाला असता. बघा, मी या जरतरच्या गोष्टी आहेत. मग हा पराभव नेमका कुणी केला? शिवसेनेने केला. आज मी माझ्याच उमेदवाराचा पराभव म्हणतोय हे सांगताना मला काही ते बरं वाटत नाहीये, पण ज्या वेळेस राजकारणामध्ये अशी उदाहरणं सेट केली जातात, ती उदाहरणं सेट करायच्या आधीच तोडली जाणं हे फार गरजेचं आहे. आणि आमचा सर्वसामान्य महेश सावंत तिथे निवडून आला, याचा आम्हाला आजही सार्थ अभिमान आहे. जरा बघा रामदास कदम काय म्हणाला होता की आदित्य ज्यावेळेला निवडणुकीला उभे होते त्यावेळेला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, कौटुंबिक नातं त्यांनी जपलं. पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला निवडणुकीला उभा होता तेव्हा तुम्ही त्याला पाडलत ना निवडणुकीमध्ये, मग तेव्हा तुमचं कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं? महाराष्ट्राने लोकसभेमध्ये एक वेगळं चित्र पाहिलं आणि विधानसभेमध्ये एक वेगळं चित्र पाहिलेलं आहे. जे काही असेल
पण आजच्या घडीला मनसे आणि शिवसेना युती होणं हे फार गरजेचं आहे. कारण ही टपून बसलेली गिधाडं ही या मराठी बघा, शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय तोंडावर आहेत आणि त्यातल्या त्यात मी पुन्हा सांगतो, त्यातल्या त्यात त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. पण त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर आपल्याला आपल्या पक्षांचे अस्तित्व टिकवायचे असतील, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा भगवा हा डौलाने कायम ठेवायचा असेल, मराठी माणसाचं त्याच्यात अस्तित्व कायम ठेवायचं असेल, तर मनसेने आणि शिवसेनेने यावेळी कुठलाही वाकडा विचार न करता कुठलंही राजकारण, सर्व प्रकारची राजकारण बाजूला ठेवून इथे एकत्र येणं हे फार गरजेचं आहे. पण त्यासाठी पुन्हा सांगतो आणि शेवटाला हे जे सांगतो हे अतिशय महत्वाचं आहे. यासाठी आपलाही स्वाभिमान असा कुणाच्या पायाखाली तुडवून देता कामा नये. ही युती व्हावी यासाठी आपला स्वाभिमान तुडवून द्यायचा असं कधी होऊ शकत नाही. मी पुन्हा सांगतो, शिवसेना आजही 20 आमदारांची धनी आहे, 9-10 खासदारांची धनी आहे. आता अनेक जर तिथे आकडेवारी जर काढायला निघालो ना, तर मग सगळ्यांचे परफॉर्मन्स बाहेर येतील. मग विधानसभेतला, लोकसभेचा सोडूनच द्या, लोकसभेत तर यांचे उमेदवार उभे नव्हते, पण विधानसभेतला जर परफॉर्मन्स आपण जर काढायला गेलो तर मनसेचे मला वाटतं 6 ते 7च मतदारसंघ असे आहेत ज्याच्यामध्ये 30,000च्या पुढचं मतदान मिळालेलं आहे. त्यातल्या सर्वाधिक मतदान मिळालेला मतदारसंघ हा कल्याण ग्रामीण आहे, जो राजू पाटलांचा आहे 74,000चा. नाहीतर गजा काळेंना हे 17,000चं मतदान आहे. संदीप देशपांडेंना 19,000चं मतदान आहे. तुम्हाला वाटतं ना हे नेते फार मोठे आहेत, तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना काय मतदान झाले ते सुद्धा तुम्हाला पाहायला हवं. संदीप देशपांडेंचं मतदान हे 19,000चं आहे, गजानन काळेंचं मतदान हे 17,000चं आहे, अविनाश जाधवांचं मतदान हे 43,000चं आहे, श्रीश सावंतांचं मतदान हे 23,000चं आहे. तोंडपाठ आकडे आहेत शिवसैनिकांनो, हे माझ्या समोर तोंडपाठ आकडे आहेत. फक्त बाळा नांदगावकर साहेबांचं मतदान असेल किंवा राजू पाटलांचं मतदान असेल, हीच आकडेवारी. आणि शेवटी मनसे आणि शिवसेना युतीमध्ये खरं तर नितीन सरदेसाई असतील, राजू पाटील असतील किंवा बाळा नांदगावकरांसारखी व्यक्तिमत्व ही पुढे असायला हवीत. आणि यांनी जे काही विधानं करतील ती आम्ही प्रमाण मानू शकतो कदाचित की ही मनसेची अधिकृत भूमिका असू शकते, ना की संदीप देशपांडे, ना की प्रकाश महाजनांसारखी माणसं. बाकीच्यांविषयी मी म्हणणार नाही, कारण मी सगळ्याच नेते, माझं मत अविनाश जाधवांविषयी फार चांगलं आहे, माझं मत गजानन काळेंविषयी सुद्धा चांगलं आहे. कारण कालच्याच डिबेटमध्ये आम्ही एकत्र बसलो होतो एबीपी माझाला, ना त्यांनी कुठली आपली सीमा ओलांडली ना आम्ही कुठली सीमा ओलांडली. भारतीय जनता पक्षाशी पुन्हा कधी निपटून घेऊ, पण सध्या सीमा न ओलांडता, महाराष्ट्रातलं वातावरण खराब न करता, तळातल्या शिवसैनिकांचा, मनसैनिकांचा आदर राखता ही महाराष्ट्रामध्ये युती होणं हे फार गरजेचं आहे. आणि हेच या माध्यमातून मी पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. माझ्याकडून काही चुकत असेल शिवसैनिकांनो कमेंटमध्ये व्यक्त व्हा. तुमच्या सर्व कमेंटला मी उत्तर देईल. सप्रेम जय महाराष्ट्र.